नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 15 ते 28 फेब्रुवारी दरम्यानचे तूळ राशीचे संपूर्ण राशी भविष्य कसे असतील हे 15 दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी. त्यांच्यासोबत कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या गोष्टी नाही होणार, त्यांनी काय करावे, काय नाही करावे, याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तूळ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तूळ राशीचे संपूर्ण 15 ते 28 फेब्रुवारी दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य. मित्रांनो, फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे आणि फेब्रुवारीचे हे 15 दिवस तूळ राशीसाठी नेमके कसे असतील, त्यांच्या करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने हे 15 दिवस लाभदायी आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, तूळ राशीच्या लोकांसाठी हे 15 दिवस उत्तम असणार आहेत. तुमच्या मुलांच्या आनंदात वाढ होईल. मुलांच्या प्रतीक्षेत असलेल्या जोडप्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते आणि प्रेमविवाह होण्याची सुद्धा शक्यता आहे. हे 15 दिवस प्रेमाचे 15 दिवस आहेत. तुमचं नातं अधिक खुलेल, तसेच तुमच्या लग्नाच्या प्रस्तावाविषयी घरामध्ये चर्चा होऊ शकते. तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन कामासाठी योजना राबवण्यासाठी हे 15 दिवस उत्तम आहेत. बाहेरगावी, परदेश, प्रवासाची शक्यता आहे. ध्यान केल्याने मनाला शांती मिळेल. विवाहित लोकांना योग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तूळ राशीच्या लोकांनी शेअर बाजारात शहाणपणाने गुंतवणूक करावी. व्यवसायात भागीदार अधिक प्रभावी होतील. उत्पन्नात चढ उतार होतील. मेहनतीनुसार लाभ मिळण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते. नोकरीत सन्मान आणि बढतीमध्ये अडथळे येऊ शकतात. मित्रांनो, तूळ राशीच्या लोकांना थकवा आणि जुनाट आजारांनी ग्रस्त असलेल्यांना समस्यांचा सामना थोडाफार करावा लागू शकतो. शारीरिक आणि मानसिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये व्यायाम, योग आणि ध्यान यांचा समावेश करावा. थकवा दूर करण्यासाठी कोमट दुधामध्ये हळद मिसळून प्यावे. व्यायाम, योगाला प्राधान्य द्यावे. चांगला आहार घ्यावा आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. हे होते तूळ राशीचे 15 ते 28 फेब्रुवारी दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.